खुलता कळी खुलेना या कार्यक्रमात सलील मानसीला भेटायला गेलेला असतो. मात्र त्याची आणि मानसीची भेट होऊ शकत नाही. सलीलच्या आईला हे मुळीच पटत नाही. तो घरी आल्यावर त्याची आई त्याला याबद्दल त्याला जाब विचारते. तो पुढे सांगतो की मी मानसीला भेटायला गेलो होतो हे खरं आहे, पण माझी आणि तिची भेट होऊ शकली नाही. पण सलील मानसीची सतत काळजी करत असल्याबद्दल त्याच्या आईला हे मुळीच पटत नाही. तितक्यात मानसीचा त्याला कॉल येतो. ती सलीलला भेटू न शकल्याने माफी मागते, पण सलील तिला काळजी घेण्यास सांगतो. मोनिका घडलेल्या प्रकारांनी हैराण असते. तसंच ती आपल्या आजी आजोबांना रागाने सांगते की यापुढे मला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरी करावी लागणार आहे. तसंच मी सतत बाळाच्या मागे नाही फिरू शकत, असं म्हणून ती रागाने निघून जाते. विक्रांतला त्याच्या वकिलांचा कॉल येतो. तसंच मोनिका माझ्यासोबत राहत नसल्याचं विक्रांत त्यांना सांगतो. पण केस बद्दल पुढे काय करायचं याचा निर्णय मी लवकरच घेणार असल्याचं तो पुढे बोलतो. विक्रांतची आई गीताला सांगते की मला ईशाची खूप आठवण येते. तसंच तिला भेटण्याचीही इच्छा ती बोलून दाखवते. बाजारात खरेदीला जातोय असं सांगून दोघीही ईशाला भेटायचा प्लॅन बनवतात. मात्र नानू मामा त्यांचं बोलणं ऐकतात. मधू काका मोनिकाच्या आजी आजोबांना भेटायला आलेले असतात. तेव्हा तिचे आजी आजोबा आपली व्यथा त्यांना सांगतात. गीता आणि विक्रांतची आई ज्यावेळी बाजारात सामान खरेदी करायचंय असं सांगून घराबाहेर पडणार, तितक्यात नानू मामा दोघींना अडवतात आणि तुम्ही ईशाला भेटायला जात असल्याबद्दल कारण विचारतात. त्यावेळी दोघीही त्यांना उत्तर देण्याचं टाळतात. तितक्यात विक्रांत घरी येतो आणि नानू मामांना सांगतो की ईशाला सांभाळण्याची मी तयारी दाखवलीये. ती मलाही मुली समान आहे आणि जर माझ्या आईनी ईशाला भेटण्याची तयारी व्यक्त केली तर तुम्ही तिला अडवण्याचं कारण काय? डिवोर्स केस बद्दल मोनिकासाठी काय असेल विक्रांतचं पाऊल हे जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. नमस्कार, मी गायत्री सोहम अँड प्लीज सबस्क्राईब टू राजश्री मराठी.